आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 8803 36 37 38। सागरेश्वर अभयारण्य निसर्ग सौंदर्याने नटले, पर्यटकांची तुफान गर्दी आणि वन्यजीवांचे थेट दर्शन। पावसाळ्याच्या दिवसात सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हिरवागार निसर्ग सौंदर्याने आणि निसर्ग सफारीच्या आनंदाने न्हाऊन निघाला आहे। उंच उंच डोंगर, खोल दऱ्या, फेसाळणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेला परिसर यामुळे अभयारण्याचे सौंदर्य खुलले असून पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येत आहे। सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा आणि पलूस तालुक्याच्या हद्दीवर वसलेले 10.87 चौरस किलोमीटर क्षेत्राचे सागरेश्वर अभयारण्य हे भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य म्हणून ओळखले जाते। हे अभयारण्य खास करून हरणांच्या विविध प्रजातींसाठी प्रसिद्ध असून येथे चित्तळ, सांबर, काळवीट यासारख्या प्राण्यांची संख्या मोठी आहे। याशिवाय रानडुक्कर, ससा, साळुंदर, कोल्हा, लांडगा, तरस आणि विविध प्रकारचे साप येथे आढळतात। अभयारण्यात सुमारे 155 प्रजातींचे पक्षी असून त्यात शाहीन, फाल्कन हा दुर्मिळ पक्षीही पाहायला मिळतो। पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे महानगुंड पॉइंट, किर्लोस्कर पॉइंट, खोड पॉइंट, फेटा उडवी पॉइंट, मृगविहार आणि प्राचीन लिंगेश्वर मंदिर ही प्रमुख ठिकाणे आहेत। विशेषतः महानगुंड पॉइंटवरून कृष्णा नदीचे विहंगम दृश्य पर्यटकांचे मन मोहून घेते। अभयारण्यात प्राण्यांसाठी चारा व पाण्याचा उत्तम बंदोबस्त करण्यात आल्याने निसर्ग पर्यटनासोबतच प्राण्यांचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटक समाधान व्यक्त करत आहेत। यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने आणि वृक्षमित्र धोम मोहिते, मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या सहकार्यातून हे मानवनिर्मित अभयारण्य साकारले आहे। 1972च्या दुष्काळात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून पुढे येथे हरणांचे पुनर्वसन करण्यात आले। नंतरच्या काळात डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुढाकारातून या परिसराच्या विकासासाठी निधी मिळून अभयारण्याचा कायापालट झाला। यंदा वेळेवर आणि चांगला पाऊस झाल्याने संपूर्ण परिसर हिरवागार झाला असून धुक्यांची दुलई आणि श्रावणातील सरींमुळे सागरेश्वर अभयारण्यात पर्यटनाचा आनंद द्विगुणित होत आहे।